मस्त आहे. ॲक्च्युली मी हा याआधी पण ट्राय केलेला, पण हा जास्त बेटर आहे. कसं आहे, परफेक्ट चवीसाठी ना पालक सूपमध्ये मिठाचं प्रमाण बरोबर पडणं गरजेचं असतं. म्हणजे पालकमधला कडवटपणा ते कमी करतंच, पण इतर चवींची टेस्ट बॅलन्स करायलाही मदत करतं. आपल्या आयुष्यात आलेल्या कडवटपणा घालवण्यासाठी सुद्धा अशा मिठासारख्या माणसांची गरज असते. म्हणजे आपल्यातला कडवटपणा ते घालवतातच, पण आपल्या आयुष्यातली टेस्ट बॅलन्स करायलाही ते मदत करतात. मी आहे तुमचा जाने जिगर मायकी आणि माझ्यासोबत आहे हॅलो गाईज, वेलकम टू आवर ब्लॉग. आणि मी आहे तुमच्या सर्वांची लाडकी श्वेता. श्वेता. आणि आपण कुठे आलेलो आहोत श्वेता, सांग प्लीज. आज आम्ही आलो आहोत एक सुंदर रिसॉर्टमध्ये, ज्याचे नाव आहे ड्रीमस्केप. येस, ड्रीम्सकेप. आणि आमच्यासोबत आहे मीरा, जी आम्हाला घेऊन आली आहे कुठे. हे आपल्या रिसॉर्टचे हेड शेफ आहेत. हॅलो सर. हाय. आमच्यासोबत आहेत या रिसॉर्टचे हेड शेफ. मीराला बघून मला एक गाणं आठवतं, गोवन सॉन्ग आहे, मीरा मीरा गमजा मीरा. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, या. आपण आलेलो आहोत ह्या रिसॉर्टमध्ये. आम्ही खूप एन्जॉय करतोय. आणि आता हेड शेफच्या तुम्ही सर आम्हाला काय खायला देणार आज? तुम्हाला काय आवडतं ते सगळं. आम्हाला, तुला काय आवडतं श्वेता? नाहीये. हॅलो, तुम्ही नाही व्लॉग शूट करणार? मी काय इन्फ्लुएन्सर नाही किंवा ब्लॉगर नाही, एक साधा लेखक आहे. आणि तोही एवढा फेमस नाही. मला नाही वाटत माझे 1000 तरी फॉलोअर्स असतील. आय डोंट थिंक सो. लेखकाचं काम फॉलोअर्सवरती जज होतं. आमच्या राज्याध्यक्ष मॅडमने तुमच्यावरती विश्वास ठेवला आहे, सो नक्कीच तुम्ही काहीतरी चांगलं काम करत असाल, म्हणून तुमच्यावरती विश्वास ठेवला ना. ॲक्च्युली हे काम तर मला माझ्या मित्राच्या ओळखीने मिळालं. आय एम सो सॉरी, बट ना मला असं वाटतं तुम्हाला स्वतःवरती कॉन्फिडन्स नाही आहे. आणि स्वतःवरती कॉन्फिडन्स नसेल तर लोकांचा कसा विश्वास बसणार तुमच्यावरती? मी प्रयत्न करतोय लिहिण्याचा, पण मला या रिसॉर्टसोबत हे गाव, इकडचं कल्चर याबद्दलही मला लिहायला आवडेल. तुम्हाला एक विचारू? उद्या सकाळी काय करता तुम्ही? आय मीन, तुम्ही फ्री आहात का? मी तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवू शकते. शुअर, चालेल. सोबतीने चालता तुझं आयुष्य सारे हे मखमली. सोबतीने चालता तुझ्या आयुष्य सारे निराळे. भास की आभास हा छळे तुला छळे मला. भास की आभास हा छळी तुला छळी मला. धुंद हा मोगरा श्वास गंधाळला पुन्हा. सांगते तुलाच मी अंतरी वेदना. तुझ्या माझ्या प्रेमाला
बायकी बायकी समोर ब्लॉग करू चल ना छान आहे चला ओके माय क्वालिटी अरे पोस्ट न्यूज तर हॅलो जाऊ दे त्यांना विचार की बघ एवढी मोठी जागा आहे आपण मीट अँड ग्रीट इथे प्लॅन केला तर आणि जर प्रपोजचं विचारलं साहेब तर मी तुला सांगतो प्रपोज मी ना एक वेगळ्या आणि भन्नाट पद्धतीने मायकी स्टाईलने करेन पकड मोबाईल पकड तो आणि शूट कर ठीक आहे गुलाबी आंखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया दिल में मेरे ख्वाब तेरे अरे रिकॉर्डिंग का बंद केली आत रेकॉर्डिंग चालू नाही म्हणजे तू रेकॉर्डिंग चालू केली नाही अरे एवढं आपण आलो ब्लॉग करत हॅलो 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 माईक चेक हॅलो हाय एव्हरीवन मी सगळ्या गेस्टचं रिसॉर्टतर्फे स्वागत करतो आणि आशा करतो की इथे तुमची काही गैरसोय होत नसेल तर आज आपल्यामध्ये एक गेस्ट आहेत ज्यांची मला काही वेगळी ओळख करून द्यायचं गरजेचं नाही 17 लाख फॉलोअर्स असलेले ज्यांच्या ब्लॉगची लोक आतुरतेने वाट बघतात वास्को दा गामाच्या गोवापासून ते महाराष्ट्राच्या गावागावापर्यंत पोचलेले चे लाडके ब्लॉगर मायकी प्लीज ब्रो थँक्यू सो मच गाईज देव बरे करू तुमका सगळ्यांक समजलं नाही आमच्या गोव्याच्या वासेत थँक्यू धन्यवाद मित्रांनो मला ना असे लाड केलेले फार आवडतात मी ज्यावेळी इथे पहिल्यांदा आलो ना त्यावेळी मी ठरवलेलं की आपलं काम करायचं आणि छूमंतर व्हायचं पण टीम रिसॉर्ट तुमचं प्रेम आणि हा परिसर आणि तुमची हॉस्पिटॅलिटी पाहून मी असं ठरवलेलं आहे की मी अजून 4 दिवस इथे राहणार आहे त्याचे पैसे बिल मी स्वतः पे करणार आहे घाबरलेले मित्रांनो आता मस्त माहोल तयार झालेला आहे हो की नाही हां तर मी काय म्हणतो मायकी पण आहे तो एक गाना तो बनता है बॉस क्या बोलते हो ताई का एक गाणं गिटार प्लीज संसार हो fotki mundo osemma kadisla Czerwanca mogan haponon jaite pauti fosla Anik maka mugna kamunon ugisata bosla Mukto korung velmozo sarung sukne posla Magirto cantar corta kukuru kukuku kukuru kukuku kukuru kukuku Magirto cantar corta kukuru kuku kukuru kukuku kukuru kukuku kukuru kukuku kukuru kukuku kukuru kukuku kukuru kukuru kukuku kukuru kukuku kukuru kukuku या धमाकेदार गाण्यानंतर मी अजून एका व्यक्तीला स्टेजवर यायची विनंती करतो प्रसिद्ध लेखक आदित्य कीर्तीकर